रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात काही महत्त्वाचं अपडेट पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना मागच्या आपण काही दिवसापासून म्हणजे लगातार 2 महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापासून लगातार हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट देत आलो आहोत आणि अद्यापही देण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना एक अंदाज दिला होता की हळद 20,000चा टप्पा पार करणार, 20,000 रुपये हळद विकणार। तो अंदाज खरा ठरलेला, हळद 20,000 रुपये प्रति क्विंटल विकलेली। आता जो आपण अंदाज दिला होता की हळद शेतकरी बांधवांना 30,000 रुपये प्रति क्विंटल सुद्धा विकू शकते, तो अंदाज नेमका खरा होईल का? आणि भविष्यात आता जो जानेवारी, आज नवीन वर्षाचं इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे। आता जानेवारी म्हणजे नवीन 2026च्या हंगामामध्ये मार्च एप्रिलचा जो हळदीचा हंगाम मराठवाड्याचा असेल, ज्या हंगामामध्ये हळद काय भाव विकू शकते याचं एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 4 मिनिटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी बांधवांनो, या साईडला किंवा या साईडला दिसतल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध असलेले असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, मागच्या काही दिवसापासून आपण जो शेतकरी बांधवांना हळदीच्या बाजारभावाविषयी एक अंदाज दिला होता की भविष्यात शेतकरी बांधवांची हळद 20,000 रुपये प्रति क्विंटल विकणार, आणि तो अंदाज 2025चा खरा ठरला। आता 2026 उजाडलेला आहे आणि 2026च्या जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल आणि मार्च एप्रिलचा जो नवीन हळदीचा हंगाम सुरू होतोय, त्या हंगामामध्ये हळदीला काय भाव राहू शकतो हा सुद्धा अंदाज शेतकरी बांधवांना देणं महत्त्वाचं आहे, देणं गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचं यावेळेस नुकसान झालं, कारण की मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली। सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जो अतिवृष्टीमुळं हळद पिकाचं कंदसडीमुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, कारण की पूर्णपणे मुळ्या डॅमेज होऊन त्यामुळं शेतातील हळदीला मोठ्या प्रमाणात सड लागली, माल मोठ्या प्रमाणात कमी लागलेला आहे। तर असो, शेतकरी बांधवांनो, माल जरी कमी लागलेला असेल तर यावेळेस जर बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात हळद लागवड झालेली आहे, त्यामुळे ते भरून निघणं शक्य आहे, उत्पादन जरी कमी झालं तरी। आणि गेली जरी म्हणलं तरी आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की 10 क्विंटल हळद निघू शकते। त्यामुळं जास्त अंदाजावर कोणत्याही विश्वास ठेवणं गरजेचं नसतं। जसं आपल्याला 2026च्या हंगामामध्ये चांगल्या स्वरूपाचा जर 12-13 हजार रुपये प्रति क्विंटल जर आपल्या हळदीला जर भाव मिळाला तर आपण सरळ हळद विकून टाकणं महत्त्वाचं आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांकडे चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा जर माल असेल, पैशाचं जर काम नसेल, तर आपण 2026च्या हंगामामध्ये सुद्धा हळद ठेवू शकता। पण ज्या शेतकरी बांधवांना पैशाचं काम असेल आणि कोणाचे व्याजानं उसने पैसे घेऊन जर आपण हळद विक्री करत नसाल, हळद ठेवून देत असाल घरात, तर अजिबात असं करायचं नाही। जसं आपल्याला पैशाचं काम असेल तसं आपण हळद विक्री करू शकता। चांगल्या स्वरूपाचा जर 12-13 हजार रुपये, 14,000 रुपये प्रति क्विंटलचा जर आपल्याला 2026च्या मार्च एप्रिलच्या हंगामात जर भाव मिळाला तर या भावामध्ये आपण हळद विकू शकता। आता राहिलेले जे 2025मध्ये अद्यापही शेतकरी बांधव हळद विकायची राहिलेत। आता या राहिलेल्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात हळद विकायची जी अपेक्षा राहिलेली आहे ती म्हणजे 20,000 रुपये प्रति क्विंटलची। आता जर बघितलं तर शेतकरी बांधवांनो, आता जे राहिलेले शेतकरी बांधव हे काय गोरगरीब शेतकरी बांधव नाहीत, काय नाही, हे चांगले प्रगतशील शेतकरी आहेत। तर त्या शेतकरी बांधवांकडे अद्याप हळदी विकायच्या बाकी आहेत। 2-3 वर्षाच्या मागच्या हळदी या शेतकरी बांधवांकडे अद्यापही विकायच्या बाकी आहेत। यांना फक्त एकच अपेक्षा लागली 20,000 रुपये प्रति क्विंटलची। आता तर शेतकरी बांधवांनो, हळद आपण वायदे बाजारसुद्धा बघत आहेत, 17-17.5 हजार रुपयापर्यंत वायदे बाजारसुद्धा पोहोचलेत। तर अद्यापही जर बघितलं तर आपण हळद 14,500 रुपयापासून वरी 17,000 रुपयापर्यंत वसमत मार्केट असेल, इतर मार्केटमध्ये सुद्धा हळद विकत आहे। तर शेतकरी बांधवांनो, जसं आपल्याला योग्य भाव वाटेल, ज्या राहिल्या 2025च्या शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती, जसं आपल्याला चांगल्या स्वरूपाचा भाव मिळेल तशी आपण हळद विक्री सुरू करावी। जानेवारी फेब्रुवारी महिना आपल्याकडे अद्यापही शिल्लक आहे, त्यामुळं जसा योग्यरीती आपल्याला 16-17चा जो हळदीला प्रति क्विंटलचा भाव मिळेल त्या भावामध्ये आपण टप्प्याटप्प्याने हळद विक्री करू शकता। आता 20,000 रुपये विकणार, 25,000 विकणार, 30,000 रुपये विकणार, हा अंदाज आपण दिला। आता शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की
20,000 विकली म्हणजे सगळीच लाटं 20,000 विकणार नाही, 25,000 विकली म्हणजे सगळीच लाटं 25,000 विकणार नाही, 30,000 विकली म्हणजे सगळीच लाटं 30,000 विकणार नाही. हे आपल्याला सर्वात अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला जसा योग्य जो भाव मिळेल त्या भावामध्ये आपण टप्प्याटप्प्यानं, आपले जर 50चा लॉट असेल तर आपल्याला जर 16-16.5 जर भाव लागला, आपल्याला जर वाटत असले कमी लागला तर आपण 10-20 कट्टे सोडायचे, पुढच्या बेटामध्ये काही कट्टे सोडणं, असं टप्प्याटप्प्यानं आपण आपली हळद विक्री करू शकता. 2025चे जे मागचे जे शेतकरी बांधव अद्यापही जुनी हळद विकायची राहिली त्या शेतकरी बांधवांवर एक महत्त्वाचा अंदाज. येणारा जो 26च्या हंगामामध्ये सुद्धा हळदीला चांगल्या स्वरूपाचा भाव राहू शकतो. जसं आता येणाऱ्या काळामध्ये उत्पादन कसं होईल यावेळेससुद्धा डिपेंड, यावर सुद्धा डिपेंड राहणं महत्त्वाचं आहे. एप्रिलचा सुद्धा डबा निघालेला आहे, चांगल्या स्वरूपाचा हळदीचा एनसीडेक्सचा डबा दाखवत आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना हळदीला सोन्याचा भाव मिळू शकतो. चांगल्या स्वरूपाची क्वालिटी, चांगल्या स्वरूपाचा जर माल आपल्याकडे असेल तर आपण टप्प्याटप्प्यानं हळद विक्री करू शकता. 2026मध्ये जर आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या क्वालिटीचा माल निघाला असेल तर पैशाचं काम नसेल तर आपण आपली हळद टप्प्याटप्प्यानं विकायची. पैशाचं काम नसेल तर आपण हळद मालाची आवक, उत्पादनाचा एक अंदाज बघून आपण आपली हळद विकायचा निर्णय घेऊ शकता. तर शेतकरी बांधवांना होतं हळदीच्या बाजारभावाच्या विषयी एक सविस्तर असं अपडेट. राहिलेल्या शेतकरी बांधवांनी हळद विक्री कधी करावी आणि येणारा 26च्या हंगामामध्ये सुद्धा हळदीला चांगल्या स्वरूपाचा भाव मिळू शकतो, याशिवाय एक सविस्तर असं अपडेट आपण पुढच्या 3 ते 4 मिनिटांमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व शेती माती संस्कृतीसाठी आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला शेतकरी बांधव, तसेच तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.